गोष्ट तेनालीरामची. इयत्ता तिसरी, मराठी, पाठ 3. महाराज कृष्णदेवराय आणि तेनालीराम. महाराज कृष्णदेवराय हे न्यायप्रिय राजे होते. ते आपल्या प्रजेची काळजी घेत असत. सत्य जाणून घेण्यासाठी ते नेहमी उत्सुक असत. एके दिवशी महाराज तेनालीरामसोबत आपल्या राज्याची पाहणी करण्यासाठी निघाले. न्यायप्रिय राजे. महाराज नेहमी प्रजेचे सुखदुःख जाणून घेत असत. दक्ष असणे, सत्य जाणण्यासाठी ते नेहमी जागरूक असत. तेनालीराम महाराजांच्या कठीण प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे देत असे. सर्वश्रेष्ठ माणूस कोण? महाराजांचा प्रश्न. तेनाली, सर्वात श्रेष्ठ माणूस कोण आहे? माझ्याहून श्रेष्ठ काय आहे तेनाली? तेनालीरामचे उत्तर. तेनालीराम म्हणाला, महाराज, आपणच सर्वश्रेष्ठ आहात. पण दुसऱ्या प्रश्नावर तो म्हणाला, या प्रश्नाचं उत्तर मी नंतर देईन. घोड्यावर स्वार होऊन ते दोघेही पुढे निघाले. शेतकरी सर्वश्रेष्ठ माणूस. जाता जाता त्यांना एक शेतकरी दिसला. तो विहीर खोदण्यात इतका मग्न होता की त्याचे राजाकडे लक्षही गेले नाही. तेनालीराम म्हणाला, महाराज, हा शेतकरी आपल्यापेक्षा आणि आपल्या राज्यापेक्षाही महान आहे. तो फक्त स्वतःसाठी नव्हे, तर सर्वांसाठी विहीर खोदत आहे. जी व्यक्ती स्वतःचे हित बाजूला सारून दुसऱ्यांच्या हिताचा विचार करते, तीच सर्वश्रेष्ठ असते. गोष्टीचा बोध. तेनालीरामचे बोलणे ऐकून महाराज विचारमग्न झाले. तेनालीरामचे म्हणणे त्यांना पूर्णपणे पटले. प्रजेच्या भल्यासाठी आणखी काय करता येईल याबद्दल महाराज विचार करू लागले. बोध. दुसऱ्यांच्या हिताचा विचार करणारा माणूसच खरा सर्वश्रेष्ठ असतो. शेतकऱ्याचे महत्त्व. शेतकरी स्वतःसाठी नव्हे, तर गावातील सर्वांसाठी काम करतो. परोपकार. इतरांसाठी झटणे हेच खऱ्या महानतेचे लक्षण आहे. नवीन शब्द शिकूया. दक्ष असणे, सावध असणे, जागरूक असणे. मग्न होणे, तल्लीन होणे, दंग होणे. हित, लाभ, फायदा. व्याकरण. लिंग ओळखा. मराठीत प्रत्येक नामाला लिंग असते. तो, ती, ते या शब्दांवरून लिंग ओळखता येते. तो, पुल्लिंग. तो मुलगा, तो कोंबडा, तो डोळा, तो चमचा. ती, स्त्रीलिंग. ती मुलगी, ती नदी, ती बाटली, ती पिशवी. ते, नपुसकलिंग. ते झाड, ते दप्तर, ते फूल, ते मैदान. व्याकरण. नाम आणि स्वल्पविराम. नाम म्हणजे काय? निरनिराळ्या वस्तूंच्या, व्यक्तींच्या, प्राण्यांच्या नावांना नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ, अजय, आजी, गाय, बाग, फुलझाडे. स्वल्पविराम. वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ येतात तेव्हा स्वल्पविराम वापरतात. उदाहरणार्थ, नीरजला आंबा, केळी, पेरू ही फळे आवडतात. उपसर्ग. सु लावून नवीन शब्द. मूळ शब्दाच्या आधी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात. वचन. सु अधिक वचन, सुवचन. बोध. सु अधिक बोध, सुबोध. विचार.
सु अधिक विचार, सुविचार. उपक्रम आणखी वाचूया. तेनालीराम आणि चतुर बिरबल यांच्या गोष्टी खूप मजेशीर असतात. अशा गोष्टींमधून आपण शहाणपण शिकतो. पुस्तके वाचा. तेनालीराम व बिरबलच्या चातुर्य कथांची पुस्तके मिळवा आणि वाचा. वर्गात सांगा. वाचलेल्या गोष्टी वर्गात मित्रमैत्रिणींना सांगा. बोध लक्षात ठेवा. दुसऱ्यांसाठी विचार करणे हेच खऱ्या माणसाचे लक्षण आहे.